हम्म. आता मला कोण सांगेल? आराधना, आवाज येतोय बेटा माझा? येस आराधना. येस मॅम. हा. येस मॅम. ओके. आता मला सांगायचे तू की सेलिंग प्राइस किती आहे? सेलिंग प्राइस हम्म. 25,25,000 नो बेटा, वन मिनिट 2,500. वन मिनिट वन मिनिट. इथं 25% त्यांनी काय सांगितलंय? प्रॉफिट झालंय असं सांगितलंय. ओके. हा. हा. त्याच्या पुढची व्हॅल्यू सांगायचे. 25 च्या समोरची का? 2540. हा. हे हा, सेलिंग 2540. प्राइस 2540. ही काय आहे? तुमची सेलिंग प्राइस आहे. ओके. हम्म. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आणि त्यांनी काय सांगितलंय? प्रॉफिट जो झालाय तुम्हाला तो किती झालाय? 25%. हा. ओके. 25%. आणि आता तुम्हाला विचारलंय काय की त्याची कॉस्ट काय असेल इफ जर तिथे लॉस झाला असेल. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं? इन द सेम थिंग आफ्टर द ऑप्शन ऑफ 18,850 इफ देअर इज अ लॉस. आता बघा, सेलिंग प्राइस जर 2,540 जर असेल आणि त्याच्यानंतर ती सेलिंग प्राइस नंतर ती जर वस्तू 1,850 ला गेली असेल तर तिथे काय झालंय? लॉस. हा. येस ऑर नो? ओके. मग बघा, आता आपल्याला काढायचे कॉस्ट. कॉस्ट कशाची काढायचे? आयटमची. जे आयटम त्यांना हे केलेले आहेत, सेल घेतले. केलेले आहेत, राईट? सेल केले, केले. सेल. ओके. मग जर तिथे लॉस झाला, म्हणजे इफ देअर इज अ लॉस, मग कॉस्ट प्राइस. आता जे कॉस्ट प्राइस आहे ती आपल्याला काढायची. तर कसं काढू आपण? सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला काय आहे सांगा? आराधना, आलाच पाहिजे फॉर्म्युला. मॅम मायनस करायची ना. सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला काय? आता कॉस्ट प्राइस आपल्याला काढायचे, राईट? येस. हा. मग कॉस्ट प्राइस जर काढायची झाली तर आपण काय करू? सांगा, कॉस्ट प्राइसचा तरी फॉर्म्युला सांगा. आराधना, कॉस्ट प्राइसचा फॉर्म्युला सांग बेटा. आराधना बोलते का? येस मॅम. सांग बाळा. मॅम SP प्लस CP. हम्म. येस. SP प्लस CP. कॉस्ट प्राइस काढायचं आहे ना आपल्याला. SP प्लस CP हा. करून काय करणार तू? आता बघा, आता SP म्हणजे सेलिंग प्राइसचं प्रॉफिट किती झालंय? 25%. कशापेक्षा? जे कॉस्ट प्राइसनं विकलं होतं त्यापेक्षा, राईट? आता कॉस्ट प्राइस जर प्रॉफिट धरलं आपण, कॉस्ट प्राइस इज इक्वल्स टू 100% धरलं, राईट? आणि जर सेलिंग प्राइसचं 25% झालं तर सेलिंग प्राइसचं टोटल जे काही झालंय प्रॉफिट ते किती झालं असेल? 125%. येस ऑर नो? कॉस्ट प्राइसचं 100 असंही होणार आहे आणि प्लस 25% त्याचं काय झालं? सेलिंग प्राइस मुळे प्रॉफिट झाला. येस.
तर टोटल आपलं प्रॉफिट किती झालं? 125%. केव्हा? जेव्हा सेलिंग प्राइस 2540 ठेवली. राईट? येस ऑर नो गाईज? आता बघा, आता आपल्याला काय करायचंय? हम्म, आता आपल्याला काय करायचंय? एसपी चा फॉर्म्युला युज करायचा. एसपी इज इक्वल्स टू कॉस्ट प्राइस इंटू प्रॉफिट. हा फॉर्म्युला आठवतोय? येस सान्वी, आठवतोय फॉर्म्युला? येस यू. अनम्यूट होते का? ओके, 1 मिनिट. अनम्यूट करायचंय. अनम्यूट होत नाहीये का? येस मॅम. हम्म. हा फॉर्म्युला आठवतोय? येस आराधना, फॉर्म्युला आठवतोय का बाळा हा? SP is मी absent होते त्यावेळेस. 2-3 दिवस झालंय आपलं हे. मग आता सेलिंग प्राइस किती आहे? 2540 इज इक्वल्स टू सीपी इंटू काय करावं लागेल? प्रॉफिट 125 डिवायडेड बाय 100. कारण का? पर्सेंटेज मध्ये दिले. राईट? येस ऑर नो सान्वी? ओके. म्हणजे त्या पर्सेंटेजच्या जागी आपल्याला 100 घ्यायचं का? येस, कारण पर्सेंटेज मध्ये सांगितलं ना 25%. मग त्याच्यानंतर 100%चं पण काय करणार आपण? 100 प्लस 25 करावं लागेल का? तर सेलिंग प्राइस मध्ये ते ऍड होणार, कॉस्ट प्राइसचं पण पर्सेंटेज. ठीक आहे? मग किती होईल? हा. सीपी 1 मिनिट हा. सीपी इज इक्वल्स टू 2540 डिवायडेड बाय, आता जे डिवाइड मध्ये जाणार ते काय जाईल? 125 डिवायडेड मध्ये जाणार आणि इंटू 100. म्हणजे काय होणार? हे उलट होणार ना? येस ऑर नो? बाकीचे म्यूट करा. ओके. हा, आता ही स्टेप कळतीये का तुम्हाला? बघा, आराधना आन्सर करायचं बेटा. आता बघा, डबल लिहिते मी स्टेप. ओके. आता सीपी आहे ते ऍज इट इज तिथंच ठेवलं. ओके. नाहीतर थांबा, मी असं घेते. 2540, ठीक आहे, इंटू 100. ओके. हे आता स्टेप बरोबर येते का बघायचं सगळ्यांनी. डिवायडेड बाय, इथे डिवाइड जाणार. 1 मिनिट हा गाईज. इथे डिवाइड जाणार. ओके. आणि त्याच्यानंतर खाली काय येईल? 125. म्हणजे जे तिकडे डिवाइड मध्ये असतं ते मल्टिप्लाय मध्ये येतं आणि मल्टिप्लाय मध्ये जे असतं ते डिवाइड होतं. हे माहितीये का सगळ्यांना? हा मॅम. इज इक्वल्स टू, आता 2540 इंटू 100 किती येतं? 254,000. ओके. डिवायडेड बाय 125. आता याचा आन्सर कोण काढेल? विशान, अनम्यूट करायचं बेटा. ओके. सान्वी चौधरी.
मॅम मी सांगू का? हा, काय येईल? मॅम 2032. यस मॅम. 2032 कसं येतं? नाही मॅम, एक मिनिट, रॉंग वाटतं माझं. डी मॅम मला आन्सर 2 मिनिट द्याल? हम्म करेक्ट आहे बाळा, तुझा आन्सर करेक्ट आहे. 2032. ओके. करेक्ट हॅलो आहे का मॅम? आराधना. येस बेटा, करेक्ट आहे आन्सर. 2032 हे काय येईल आपलं? कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस इज इक्वल टू काय येईल? 2032. आता इथे डी ऑप्शन दिला नाही, पण डी ऑप्शन मध्ये 2032 हाच ऑप्शन आहे. तर आपला करेक्ट ऑप्शन काय येईल? डी ऑप्शन. डी. ओके. किंवा आता या तिन्ही मध्येही ऑप्शन दिलेले नाहीत. आता आपला ऑप्शन जवळपास येतोय कुठला? सी. म्हणजे डी चा ऑप्शन काय आहे आपल्याला माहित नाही. तसं जर समजलं तर आपण रिलेटेड त्याच्या जवळचा ऑप्शन काय चूज करू? सी ऑप्शन. 2032 ह्याच्या खूप जवळचा येतोय. ठीक आहे. ओके. गाईज बोला ना. येस मॅम. हम्म आता हे लिहून घ्यायचं किंवा पटकन स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. मी उद्या किंवाही विचारेल, उद्या परवा कधीही. ठीक आहे, क्लोज करते मी हे. 49 क्वेश्चन घेऊयात. What is the difference between the maximum 7-digit number and the minimum 4-digit number? Very very easy. डिफरन्स काढायचा आता आपल्याला. ए आन्सर आहे. काय येतं सांग, मला सांग. मॅक्झिमम 7 डिजिट नंबर कोणता येतो? सांग विशान. मॅम ए आन्सर. आन्सर ए येऊ दे. मॅक्झिमम नंबर कोणता येतो मला सांग. मॅक्झिमम 7 डिजिट नंबर. विच इज द मॅक्झिमम 7 डिजिट नंबर? सॉरी. ओके. हाँ मायनस 4 डिजिट नंबर कोणता येतो? 4 डिजिट मॅक्झिमम 4. मिनिमम 4 डिजिट नंबर. एकदम मिनिमम असणारा कोणता असतो? 1. ओके. हा आहे मिनिमम नंबर. आता याचं तुम्हाला सबट्रॅक्शन करायचंय आणि व्हॅल्यू काढायची. जी व्हॅल्यू येईल ते तुमचं आन्सर असेल. ठीक आहे. 9 9 9 8. मॅम डी आन्सर. तू व्हॅल्यूज नाही सांगितल्या मला. सॉरी यार. 9 -0 9 9 9 8. हे आन्सर येतोय का बघा, सगळ्यांनी चेक करायचं बाळांनो. खूप इझी क्वेश्चन आहे. 4 डिजिट नंबर यस मॅम. कमीत कमी वाला कोणता असतो? 1000 असतो. ठीक आहे. आणि 7 डिजिट नंबर मॅक्झिमम कोणता असतो? 999 7 टाइम्स. ओके. आन्सर डी येतं. ऑप्शन ए येत नाही. विशान कसं सांगितलं ऑप्शन ए स्टार्टिंगला?
मेरे को लगा वो डिफरेंस, क्योंकि बी में नंबर चेंज है ना, 3 और सी में 6 है, डी में भी 8 है, इसलिए मेरे को 0 है ना वहाँ पे, इसलिए लगा ये। वैसे करते हैं क्या? मैथ किस लिए पढ़ा रही हूँ मैं? ऐसा होता तो मैंने बोल देती कि एग्जाम में क्या करो, जहाँ वहां पे 3 6 आता है उसे मत छुआ करो, और जो ऑप्शन आपको लगता है उसे डार्क सर्कल कर दो। ऐसे बोल दूं क्या मैं? इतनी प्रैक्टिस की जरूरत ही नहीं है। यस बेटा। यस। हम्म चला आता 50 क्वेश्चन घेऊयात. ओके. द एरिया ऑफ टू फिगर्स ऑफ वन स्क्वेअर अँड रेक्टँगल इज द सेम. काय सांगितलंय? ज्या दोन फिगर्स आहेत, राईट, दोन डायग्राम आहेत, त्याचं द एरिया ऑफ टू फिगर्स ऑफ द वन स्क्वेअर अँड रेक्टँगल, म्हणजे स्क्वेअर आणि रेक्टँगलची जी काही फिगर आहेत, राईट, त्यांचा एरिया काय आहे? सेम आहे. ओके. एक गोष्ट तर कळाली आपल्याला. ठीक आहे. एरिया ऑफ स्क्वेअर अँड रेक्टँगल इज इक्वल टू सेम. ठीक आहे. द स्क्वेअर साइड ऑफ दॅट फिगर इज 42 मीटर. आता एका स्क्वेअरची साइड काय आहे? स्क्वेअर साइड, जो स्क्वेअर आहे, रेक्टँगल नाही, स्क्वेअर जो आहे त्याची साइड किती दिले त्यांनी? इज इक्वल्स टू 42 मीटर. इथपर्यंत क्लिअर आहे का? ओके. द डिझास्टर इज 28 मीटर. डिझास्टर काय असतं सांगा? हम्म म्हणजेच रेक्टँगलची विड्थ. ओके. त्यांचं सांगण्याचा अर्थ काय? रेक्टँगलची विड्थ इज इक्वल्स टू 28 मीटर. आता बघा आपण तसं का घेतलंय? कारण स्क्वेअरची एक साइड सांगितली, म्हणजेच ते रेक्टँगलची पण एक साइड असणार आहे. ठीक आहे. मग एक जर लेंथ दिलेली असेल तर दुसरी काय असणार आहे? विड्थ असणार आहे. इफ हाऊ मच, मग एवढ्या जर सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत तर हाऊ मच इज द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. आता विचारलंय काय? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल कसं काढणार? आता बघा, फर्स्ट ऑफ ऑल आता एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या बाळांनो, सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. हे मी जे दिले क्वेश्चन मध्ये ती लिहून घेतलंय, राईट बेटा? आता बघा, आता आपल्याला काढायचं एरिया. एरिया ऑफ स्क्वेअर जर काढला तर आपल्याला काय भेटणार आहे? रेक्टँगलचा पण एरिया भेटणार आहे, कारण एरिया दोघांचा सेम आहे. मग स्क्वेअरची साइड किती आहे? 42 इंटू 42. म्हणजेच काय असतं एरियाचं फॉर्म्युला? साइड स्क्वेअर किंवा साइड इंटू साइड. ओके. मग 42 इंटू 42 तर किती येतं एरिया ऑफ स्क्वेअर? सगळ्यांनी करायचं मल्टिप्लिकेशन. यस प्रथमेश. Yes, teacher. 42 इंटू 42 इज इक्वल्स टू हाऊ मेनी? एरिया ऑफ स्क्वेअर किती येतो? 1764 मीटर स्क्वेअर. 1764 meter square. स्क्वेअर, मीटर स्क्वेअर का करायचं? कारण 42 मीटर इंटू 42 मीटर असतं. मग मीटर इंटू मीटर काय होईल? मीटर स्क्वेअर. त्यामुळं ओके, इथपर्यंत कळालं? त्याच्यानंतर बघा, आता एरिया आपण काय करूयात?
रेक्टँगलचा एरिया? 28. आता एरिया ऑफ रेक्टँगल काढूयात आपण. म्हणजे एरिया तर आपल्याला माहित झाला, राईट? हो. ओके. इज इक्वल्स टू काय असतं एरिया ऑफ रेक्टँगल? लेंथ इनटू ब्रेड्थ. ठीक आहे. मग एरिया ऑफ रेक्टँगल किती झाला? 1764 मीटर स्क्वेअर. ओके. स्क्वेअर इथं मला असं काढावं लागेल. ओके. किंवा मी फक्त 1764 लिहिते. इज इक्वल्स टू लेंथ आपल्याला माहित नाहीये, लेंथ काढावी लागेल. इनटू ब्रेड. आता ब्रेड किती दिलेली आहे? 28 मीटर. ओके. मग यल इज इक्वल्स टू करायचं झालं तर काय येईल बाळा? सांग प्रथमेश. यल इज इक्वल्स टू काय येईल? सांग बाळा. यल इज इक्वल्स टू काय येईल? कसं येईल? वन 1764 डिवायडेड बाय. डिवाइड का होणार? कारण जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ते नंतर कुठं जातं? डिवाइड मध्ये. आता चल प्रथमेश याचा आन्सर काढायचा आणि लेंथ किती येते ती मला सांगायची पटकन. खूप जवळ आणून ठेवलंय. ठीक आहे. लेंथ काढायची आणि लेंथ काढल्यानंतर आपल्याला काय सोपं जाईल? पेरिमीटर काढायला. आणि लेंथ काढल्यानंतर तुम्ही काय करायचं? पेरिमीटर काढायचं. पेरिमीटरचा फॉर्म्युला काय? पेरिमीटर इज इक्वल्स टू 2 इंटू लेंथ प्लस ब्रेड्थ ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. सगळ्यांनी आन्सर सांगायचं मला. प्रथमेश. 63 मीटर. 63 मीटर. आर यू शुअर? Yes. कसं काढलं? मोबाईल वरती. हो. मोबाईल वरती काढायचंय का आपल्याला? त्याच्यासाठी प्रॅक्टिस चालू आहे का? नाही. मग पेरिमीटरचा फॉर्म्युला सांग. Perimeter is equal to 2 multiplication length plus width. करा आता. लेंथ प्लस ब्रेड्थ करा. व्हॅल्यू सगळ्या तुम्हाला माहित झाल्यात आणि आन्सर सांगा. चला. सगळ्यांनी आन्सर आता चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय. 7 जॉईन आहेत. 7 जणांनी मला आन्सर चॅट बॉक्स मध्ये पाहिजे. 7 जणांकडून. ठीक आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. आलं का नाही बाळांना आन्सर? आराधना अनम्यूट करायचं, आन्सर सांगायचं.
आराधना, आर देअर? येस मॅम. आन्सर काय येतोय? मॅम मी चॅट बॉक्स मध्ये सांगू का? चालेल ना, माझं काढायचं राहिलं. पटकन सांगा. ऑलरेडी क्लास 7-8 झालेले आहेत. ठीक आहे. आर यू अनम्यूट करायचं बेटा. आता जॉईन झालायस तू? आर यू? श्री, आता का येस जॉईन मॅम. झालात बाळांनो तुम्ही एवढ्या लेट? मॅम मला ना का आत्ता फोन भेटला. ओके. रेकॉर्डिंग चेक करायचं. ओके. आज क्वेश्चन व्यवस्थित घेतलेले आहेत आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन येस. आहेत. ठीक आहे. आता आपला क्लास येस. संपतोय अक्षरशः. मॅम किती वाजे संपणार आहे क्लास? हम्म. म्हणजे क्लास 7 वाजे संपणार होता का? हो बेटा. उद्या पण 6 to 7 राहील, परवा पण 6 to 7 राहील. नाही, ठीक उद्याच आहे. फक्त 6 to 7 राहील, परवा 7 to 8 राहील मे बी. ठीक आहे. मॅम मला असं रेकॉर्ड लेक्चर भेटेल का? यस बेटा, रेकॉर्ड लेक्चर भेटणार आहे. तुम्ही एकदा ग्रुप मॅम वरती परवाला रिक्वेस्ट आपला करा. लास्ट डे राहील का? हा, परवा लास्ट डे राहील. परवा सर घेतील क्लास तुमचा. उद्या मी लास्ट क्लास घेईल तुमचा. ओके. परवा तुम्हाला काही सर टिप्स देतील, थोडस प्रॅक्टिस करून घेतील किंवा रिव्हिजन घेतील तुमची. ओके. पण उद्या आपला लास्ट क्लास राहील, म्हणजे माझ्या सोबतचा. ठीक आहे. येस. ओके मॅम. 182 मीटर हे येत आहे. ओके. आन्सर काय येतं? 182 मीटर. करू करू का आलं का सगळ्यांचं? किती सोपं आहे बाळांनो, किती उशीर लागते. 2 इंटू काय करायचंय? इन द ब्रॅकेट 91 येणार त्यांचं ऍडिशन. ओके. आणि इज इक्वल्स टू 2 इंटू 91 करायचंय. 182 आन्सर येतं. ओके. श्री? येस मॅम. हा, हे स्क्रीनशॉट काढून घे बाळा तोपर्यंत. वाटलंस तर रेकॉर्डिंग मी सेंड करायला लावेल आणि सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. रेकॉर्डिंग आज संध्याकाळी मी सेंड करायला लावते, किंवा तुम्ही जरी युट्यूबला गेलात ना, आर एस एज्युकेशन नावाने जरी तुम्ही हे केलं ना, तर तुम्हाला दिसेल तिथे रेकॉर्डिंग. ओके. येस मॅम. मॅम या क्वेश्चन वर रेकॉर्ड लेक्चर अपलोड आहे ना? हो हो. ओके. चला, आता कोणाला काही डाऊट आहेत का बाळांनो, ते घेऊयात आपण. कोणाला काही डाऊट्स? कोणाला काय बोलायचंय? हम्म. कोणाला काही बोलायचं असेल तर डाऊट म्हणून टाका, किंवा मला बोलायचंय म्हणून सांगा. ओके. उद्याचा आपला लास्ट क्लास राहील, परवा सर घेतील. ठीक आहे. आणि ज्यांना काही डाऊट नसेल त्यांनी लिव्ह केलं तरी चालेल. बाकी कोणाला काही डाऊट असतील तर प्लीज बोला. ओके.